पूर्ण उन्हामध्ये न वाळवता देखील चिंच पावडर तुम्ही तयार करू शकता किंवा चिंच वाळवू शकता। साधी सोपी पद्धत आहे। त्याचबरोबर चिंचा फोडायच्या म्हटलं की खूप अवघड जातं, परंतु आज तुम्हाला सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगणार आहे। अगदी 2 ते 3 पद्धती तुम्हाला या रेसिपीमध्ये चिंच फोडण्याच्या मी सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला चिंच वाळवण्याची साधी सोपी पद्धत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता, मी घेऊन येत असते तुमच्यासाठी दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या झटपट आणि अगदी टिप्स सहित रेसिपी। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण चिंच पावडर किंवा चिंच वाळवायची कशी ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी चिंचा घेतलेल्या आहेत, अगदी सालीसहित या चिंचा घेतलेल्या आहे। त्याची जी वरील टरफल आहे ती सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर या ठिकाणी चिंच जर काही खराब असेल, कीड लागलेली असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे। त्याचबरोबर कोवळी जर चिंच असेल ती देखील आपल्याला काढून ती बाजूला करून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या चिंचा मी या ठिकाणी त्याची वरील साल टरफल काढून घेणार आहे। सगळ्या चिंचांची टरफल आपली काढून झालेली आहे। अगदी थोडीफार राहिलेली असेल तरी देखील ती नंतर आपण काढून घेणार। त्यामध्ये एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला चिंच फोडणं खूप अवघड जात असेल, अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये चिंच घालायची, अगदी त्यातील सगळी हवा काढून घ्यायची आणि त्यानंतर ती चिंच फ्रीजरमध्ये ठेवायची। फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर कडक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ती काढून घेऊन फोडू शकता। ती पहिली पद्धत। दुसरी पद्धत म्हणजे अशा पद्धतीने चिंच उभी धरायची आणि त्याची अशा पद्धतीने मुसळच्या सहाय्याने आपण हलकासा या ठिकाणी क्रॅक देणार आहोत। त्यानंतर त्यामधील जो चिंचोका आहे तो अगदी अलगद असा निघतो। अशा पद्धतीने तुम्ही चिंच फोडू शकता। तिसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने, सुरीच्या साहाय्याने मध्यभागी कट देऊन देखील तुम्ही ही चिंच फोडून घेऊ शकता। या तिन्हीपैकी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत कोणती वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अगदी अशाच पद्धतीने सगळी चिंच आपल्याला फोडून घ्यायची आहे। त्यावर थोडीफार जी टरफल राहिली असेल ती देखील काढून घ्यायची। त्याचबरोबर त्यावर जो आपला देठाकडील भाग असतो तो देखील आपल्याला सगळा काढून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीने सगळ्या चिंचमधील चिंचोका काढून आपल्याला चिंच साफ स्वच्छ करून घ्यायची। हे पहा, सगळी चिंच आपली स्वच्छ करून झालेली आहेत। आता ही चिंच आपल्याला उन्हामध्ये वाळवण्याची गरज नाही। त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कॅरीबॅगमध्ये घालून ती आपल्याला फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी ठेवायची। निदान तुम्हाला 10 ते 12 तासासाठी तरी ती फ्रीजरमध्ये ठेवायची। छान कडक होते आणि त्यामुळे तुमची चिंच छान वाळवली जाते। ही अगदी सोपी पद्धत आहे। उन्हामध्ये जर तुम्ही वाळवायची म्हटली तर तुम्हाला 2 ते 3 दिवस लागतात, त्यामुळे मला ही पद्धत सोपी वाटते। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, काल रात्री मी ठेवलेली होती, आज सकाळी आपण ही चिंच काढून पाहूया की छान वाळली की नाही। अगदी तुम्ही चिंचोके काढण्या अगोदर जर अशा पद्धतीची वाळवली असेल तर तुम्हाला ती पुन्हा वाळवून घेण्याची गरज नाही। चिंचोके काढून घ्यायचे आणि लगेचच ती मिक्सरला दळून घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने चिंच छान अशी आपण हलकीशी फोडून सुट्टी करून घेणार आहोत, कारण आपण ती घट्ट दाबून ठेवलेली होती। आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असा याचा भोगा तयार होत आहे। तुम्ही अगदी अशीच चिंच थोडंसं मीठ लावून देखील ती काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, किंवा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये तुम्ही ती दळून घेऊन त्याची पावडर देखील तयार करून घेऊ शकता। अगदी खूप छान सोपी पद्धत आहे, करायला सोपी आहे आणि जास्त वेळ लागत नाही। झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे। अगदी तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या काही टिप्स माहिती असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा। आणि छान अशी माझी चिंच पावडर या ठिकाणी बनवून तयार झाली। अगदी सगळी मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। थोडीफार जर त्यामध्ये काही सगट शिल्लक राहिली तर पुन्हा एकदा ती मिक्सरला छान अशी दळून घ्यायची। खूप छान सोपी पद्धत आहे। या ठिकाणी ही चिंच पावडर यापेक्षा देखील तुम्ही बारीक करून घेऊ शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला थोडं जास्त वेळासाठी फ्रीजरमध्ये ती चिंच कडक करून घ्यावं लागणार आहे। खूप छान सोपी पद्धत या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे। चिंच पावडर या ठिकाणी बनवून तयार होत आलेली आहे। थोडी सकट राहिली होती ती पुन्हा एकदा मिक्सरला दळून घेणार आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता अशाच पद्धतीच्या झटपट आणि भरपूर टिप्ससहित आपण नवनवीन रेसिपीज पाहत असतो। त्याचबरोबर किचनची काही हॅक्सच्या रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशाच काही भरपूर टिप्ससहित रेसिपीज या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देणार आहे, त्या देखील नक्कीच पहा। खूप छान परफेक्ट अशी आपली ही चिंच पावडर तयार झालेली आहे। आपण एका ती काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका। कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा। खूप छान परफेक्ट अशी आपली ही या ठिकाणी चिंच पावडर तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता।